हॅलो फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर बायो स्टडी विथ प्रवीणवर. तर मागच्या लेक्चरला आपण हेट्रोसायक्लिक रिंग, बायो मायक्रो मॉलिक्युल्स आणि ॲव्हरेज कंपोजिशन ऑफ सेलचा एक टेबल पाहिला. आजच्या लेक्चरमध्ये आपण बरंच काही पाहणार आहोत. त्याच्यामधला सगळ्यात पहिला पॉईंट आहे तो प्रोटीन आहे. प्रोटीन्स काय आहेत ते आपण या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. या पॉईंटमध्ये आपल्याला इथं तुम्हाला दिसत आहे काय काय आहेत. मान्य आहे की हे जो लेक्चर आहे तो खूप दिवसानंतर मी अपलोड करत आहे, कारण की मधात काही टेक्निकल इश्यूमुळे मी अपलोड नाही करू शकलो. त्याच्यामुळं हा लेट अपलोड होईल. ओके, पहिले सांगितलेलं बरं. ओके, तर प्रोटीन्समध्ये आपल्याला सगळ्यात पहिले आपल्याला माहिती असायला पाहिजे प्रोटीन्स हे होमोपॉलिमर आहे की हेट्रोपॉलिमर आहे. होमो म्हणजे सारख्याच नंबरपासून बनलेला आहे, एन नंबरपर्यंत तो सारखाच असणार, त्याला म्हणायचं होमोपॉलिमर. पण हेट्रोपॉलिमर म्हणजे अलग अलग टाईपनं बनलेला, तो म्हणजे हेट्रोपॉलिमर. म्हणजे प्रोटीनच एक असा हेट्रोपॉलिमर आहे. प्रोटीन हे एक हेट्रोपॉलिमर आहे. ऑल्सो प्रोटीन आर पॉलीपेप्टाइड. प्रोटीन्स अजून पॉलीपेप्टाइड सुद्धा आहेत. ओके, आपल्याला हा प्रोटीन्स कशापासून बनलेला असतो बाबा? हा प्रोटीन्स कशापासून बनलेला असतो म्हणलं तर अमिनो ऍसिड. अमिनो त्याचा बेसिक काय? अमिनो ऍसिड. प्रोटीन्स, इच प्रोटीन्स इज पॉलिमराइज्ड ऑफ अमिनो ऍसिड. पॉलिमर ऑफ अमिनो ऍसिड असं आपण म्हणू शकतो. आपल्या एनसीईआरटी मधली लाईन आहे. ओके, आता आपल्या टेबलमध्ये आता आपल्याला इसेन्शियल अमिनो ऍसिड, नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड काय असतात. जे इसेन्शियल अमिनो ऍसिड असतात जे की आपल्याला डाईट मधून भेटले म्हणजे डाईट मधून घ्यावं लागतं. ती आपली बॉडी स्वतः मेकिंग करत नाही, त्याच्यामुळे आपल्याला ते डाईट मधून घ्यावं लागतं. ते इसेन्शियल अमिनो ऍसिड जे की आपल्या बॉडीला इसेन्शियल आहे, ते इसेन्शियल अमिनो ऍसिड. आणि नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिडची गरज नाही आपल्या बॉडीला, म्हणजे ती स्वतः मेक करते, स्वतः बनवते, ती झाली नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड. ज्याला आपण बाहेरून विकत किंवा आपण डाएट थ्रू घेऊ शकत नाही, तो झाला नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड, जे की पहिलेपासूनच आपल्या शरीरामध्ये बनत राहतं, ते नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड. इकडे या टेबलकड. टेबलमध्ये आपल्याला प्रोटीन्स आणि प्रोटीन्सचे जे फंक्शन आहे ते पाहायचे. पहिला जो आहे कोलॅजिन. बाबांनो, काय आहे कोलॅजिन? कोलॅजिन काय आहे? कोलॅजिनचं फंक्शन काय? इंटरसेल्युलर ग्राउंड सबस्टन्स. इंटरसेल्युलर ग्राउंड सबस्टन्स. त्याच्यानंतर येतं ट्रिप्सिन. ट्रिप्सिनचं काम काय आहे बाबा? ट्रिप्सिन काय? एन्झाईम आहे, डायजेशन मध्ये येतं बघा ट्रिप्सिन. त्याच्यानंतर इन्सुलिन. आता तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे इन्सुलिन काय आहे. इन्सुलिन काय? इन्सुलिन हार्मोन आहे ना. इन्सुलिन हार्मोन आहे, हार्मोनचं काम करतो इन्सुलिन. अँटीबॉडीज काय असतात? हे प्रोटीनच आहेत. अँटीबॉडीज काय असतात? अँटीबॉडीज काय करतात? काय अँटीबॉडीज फाईट करतात. कशापासून? इन्फेक्शन झाले त्याच्या फाईट करतात. फाईट अगेन्स्ट द इन्फेक्शन. फाईट अगेन्स्ट द इन्फेक्शन. इन्फेक्शन होण्या म्हणजे आता एखाद्या जागे मला लागलेला आहे, त्या जागेवर माझे अँटीबॉडीज आले, ते फाईट करायला लागले. ओके, ते अँटीबॉडीज काय करायला लागले? फाईट. त्याचं फंक्शन करायला, ते काय प्रोटीन्सच आहे. त्याच्यानंतर या रिसेप्टरवर, 5व्या नंबरवर कोणता आहे? रिसेप्टर. रिसेप्टर काय? सेन्सरी पार्ट. तर रिसेप्टर आपले कोणकोणते? टेस्टचा रिसेप्टर, स्मेलचा रिसेप्टर, हे सगळे रिसेप्टरचे इटीसी. त्याच्यानंतर ग्लुटोफोरियम. ग्लुटोफोर काय? ग्लुकोजला काय करते? ट्रान्सपोर्ट इनटू सेल. सेलमध्ये ट्रान्सपोर्ट करतो, तो म्हणजे ग्लुटोफोर. सेलमध्ये ट्रान्सपोर्ट करतो, तो म्हणजे ग्लुटोफोर. हा टेबल 9.5 आहे आपल्या एनसीईआरटी मध्ये प्रोटीन्सच्या पॉइंट मध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर इकडे कोलॅजिन. कोलॅजिन काय? आता इथं आपण बघितलं कोलॅजिनचं काम बघितलं, पण कोलॅजिन काय आहे बाबा? कोलॅजिन काय आहे? कोलॅजिन अबंडंट प्रोटीन आहे. कशामधला? ॲनिमल वर्ल्ड मधला. दिस इज इम्पॉर्टंट. IMP फॉर नीट पॉइंट ऑफ व्ह्यू. नीट पॉइंट ऑफ व्ह्यूच्या कोलॅजिन आणि रुबिस्कोस हे दोन महत्वाचे आहेत, एकदम महत्वाचे. मोस्ट अबंडंट प्रोटीन इन ॲनिमल वर्ल्ड. ॲनिमल वर्ल्ड मधला म्हणला तर कोलॅजिन टिक करायचं. ॲनिमल वर्ल्ड मधला म्हणला तर कोलॅजिन टिक करायचं. आणि रुबिस्कोस जर युनिवर्स मधला म्हणला, बायोस्फिअर मधला म्हणला तर रुबिस्को टिक करायचं. ते पण इम्पॉर्टंट आहे. रुबिस्कोचा फुल फॉर्म काय? रायबिलोज बिसफॉस्फेट कार्बोक्सिलेज ऑक्सिजनेज.
रुबिस्कोचा फुल फॉर्म काय आहे? रायबिलोज बायफॉस्फेट बिसफॉस्फेट कार्बोक्सिलेज ऑक्सिजनेज. ओके, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट प्रोटीन इन होल बायोस्फिअर और युनिवर्स. हे काय झाला? मोस्ट म्हणजे वर्ल्ड मध्ये सगळ्यात जास्त सापडणारा प्रोटीन म्हणजे रुबिस्कोज. आणि ॲनिमल वर्ल्ड मध्ये मी काय म्हणतोय, ॲनिमल वर्ल्ड मध्ये सगळ्यात जास्त सापडणारा प्रोटीन म्हणजे कोलॅजिन. हे क्लिअर आहे? क्लिअर असेल तर नोट डाऊन करून घ्या. पुढचा पॉईंट पाहू. झालं तुमच्या सगळ्याचं. आता आपल्याला पाहायचं पॉलिसॅकराइड म्हणजेच की काय? म्हणजेच की कार्बोहायड्रेट. पॉलिसॅकराइड इज ऑल्सो नोन ॲज अ कार्बोहायड्रेट. आपण पहिलेच म्हणलेलं आहे बाबा कार्बोहायड्रेट. आता कार्बोहायड्रेट आपण पहिले सांगितलेलं आहे. कार्बोहायड्रेट म्हणजे काय? त्याच्यामध्ये शुगर प्रेझेंट असते. शुगरची एक लॉंग चेन असते पॉलिसॅकराइड. इट इज अ होमोपॉलिमर. Polysaccharide is a homopolymer. Long chain of polysaccharide means long chain of sugar contain polysaccharide. आता ही शुगर मिळून ग्लुकोज मिळून काय बनतो? स्टार्च बनतो. आता हा स्टार्च काय आहे बाबा? स्टार्च काय? स्टार्च इज नथिंग बट अ प्लांट शुगर, किंवा प्लांट त्याला स्टोअर करून ठेवतं त्याच्या स्वतःच्या एनर्जीसाठी. पण ॲनिमल कंझ्युम करून टाकतात. प्लांट काय? प्लांटची शुगर आहे स्टार्च. प्लांट स्टोअर करतं एनर्जीसाठी. त्याच्यानंतर येतं सेल्युलोज. आता आम्हाला सगळ्याला माहिती आहे सेल्युलोज काय आहे. सेल्युलोज काय आहे? प्लांटची सेल वॉल. आपण 8वी 9वी 10वीला पाहिलं असेल की प्लांटमध्ये सेल वॉल प्रेझेंट असते. ॲनिमल मध्ये असते का? हो असते. नसते. ॲनिमल मध्ये सेल वॉल नसते. प्लांट मधली सेल वॉल त्याचं नाव आहे सेल्युलोज. प्लांट मधल्या सेल वॉलचं नाव आहे सेल्युलोज. हे अगेन ग्लुकोज पासून बनलेलं असतं. त्याच्यानंतर येतं इन्युलिन. कन्फ्यूज होऊ नका इन्सुलिन आणि इन्युलिन मध्ये. इन्सुलिन आपण प्रोटीन मध्ये बघितलंय. इट इज नथिंग बट अ हार्मोन. पण कोणता? इन्सुलिन. पण इन्युलिन हे हार्मोन नाही. हे पॉलिमर ऑफ फ्रुक्टोजचा एक पॉलिमर आहे. ओके. त्याच्यानंतर या ग्लायकोजन इज नथिंग बट ॲनिमल शुगर. जशी प्लांटची शुगर स्टार्च आहे तसंच ॲनिमलची शुगर ग्लायकोजन आहे. तशीच प्लांट मधली शुगर स्टार्च आहे आणि ग्लायकोजन ही ॲनिमल मधली शुगर आहे. त्याच्यामधला आपण इथं आपल्याला एनसीईआरटी मध्ये पॉइंट आलेला आहे. ॲनिमलची एक लॉंग चेन आहे. लिटरली एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतं पॉलिसॅकराइडचं. त्या पॉलिसॅकराइडच्या जस्ट लाईक ग्लायकोजन मधलं सांगतोय मी, तिच्या लेफ्ट एंडला म्हणायचं नॉन रिड्युसिंग एंड आणि राईट एंडला त्याच्या राईट हँडच्या एंडला लास्टला त्याला म्हणायचं रिड्युसिंग एंड. या आता कॉम्प्लेक्स पॉलिसॅकराइड. तर कॉम्प्लेक्स पॉलिसॅकराइड म्हणलं तर अमिनो शुगर येणार. अमिनो शुगरचं जस्ट लाईक एक्झाम्पल म्हणलं तर ग्लुकोसामाइन आणि एन ॲसिटिन गॅलेक्टोसामाइन. आता एन ॲसिटिन ग्लुकोसामाइन इथं गॅलेक्टोसामाइन आहे पण मी इथं ग्लुकोसामाइनचा यूज करतोय. एन ॲसिटिन ग्लुकोसामाइन हे मिळून हे एकत्रित होऊन कायटिन तयार होतं. कायटिन काय आहे? कायटिन इज नथिंग बट एक्झोस्केलेटन ऑफ आर्थ्रोपोडा. कॉक्रोच मध्ये बघितलंय असेल त्याचा एक्झोस्केलेटन आहे. आर्थ्रोपोडाचा एक्झोस्केलेटन, कॉक्रोचचा एक्झोस्केलेटन कायटिन आहे. आणि फंगसची सेल वॉल पण आहे कायटिन. काय? फंगसची सेल वॉल सुद्धा आहे आणि एक्झोस्केलेटन ऑफ आर्थ्रोपोडा पण आहे. आर्थ्रोपोडाचा एक्झोस्केलेटन सुद्धा आहे. पण आता बघितलं फंगसची सेल वॉल बघितली, प्लांटची सेल वॉल बघितली. मला सांगा बॅक्टेरियाची सेल वॉल कोणती आहे? म्हणजे बॅक्टेरियाच्या सेल वॉलला काय म्हणतात? सांगा. मी सांगतो. बॅक्टेरियाच्या सेल वॉलला पेप्टिडोग्लायकेन म्हणतात. पेप्टिडोग्लायकेन इज बॅक्टेरियाची सेल वॉल आहे. पेप्टिडोग्लायकेन काय? बॅक्टेरियाची सेल वॉल ऑफ बॅक्टेरिया इज कॉल्ड पेप्टिडोग्लायकेन. पेप्टिडोग्लायकेन काय? बॅक्टेरियाची सेल वॉल. आलं लक्षात? या समजलं.
प्रोटीनचं समजलं, हे समजलं. जाऊया पुढे, एकदाचा नोट डाऊन करून घ्या. आता आपल्याला पाहायचंय न्यूक्लिक ऍसिड. झाले. आता आपल्याला पाहायचंय न्यूक्लिक ऍसिड. तर न्यूक्लिक ऍसिड मध्ये न्यूक्लियोटाइड असतात हे माहिती आहे आपल्याला. न्यूक्लिक ऍसिड, बरं न्यूक्लियोटाइड काय? द बिल्डिंग ब्लॉक ऑफ न्यूक्लिक ऍसिड इज न्यूक्लियोटाइड. म्हणजे बिल्डिंग ब्लॉक आहे ज्याच्यापासून तयार झालेला आहे न्यूक्लिक ऍसिड, ते न्यूक्लियोटाइड आहे. न्यूक्लिक ऍसिड हॅज 3 केमिकल डिस्टिंक्ट कंपोनंट. 3 कंपोनंट आहेत त्याच्यामध्ये. आपल्याला नायट्रोजनस बेस शुगर फॉस्फेट भेटतात, ते दाखवतो तुम्हाला. हा फॉस्फेट ग्रुप आहे किंवा फॉस्फरिक ऍसिड. त्याच्यानंतर इकडे या मोनोसॅकराइड शुगर भेटली आपल्याला. या न्यूक्लिक ऍसिड मध्ये तिन्ही भेटते आपल्याला. शुगर, फॉस्फेट, नायट्रोजनस बेस, मोनोसॅकराइड शुगर फाउंड झाली याच्यामध्ये रायबोज शुगरच्या फॉर्म मध्ये. रायबोज शुगर कुठे यूज होतो? पेंटो शुगर C5H10O5 वाला हा यूज होतो RNA मध्ये, रायबोज शुगर. आणि 2 डिऑक्सी रायबोज शुगर पाहिजे, हा होतो डीएनए मध्ये. डीएनए चा काय? C5H10O4 हा यूज होतो डीएनए मध्ये. मीन्स डिऑक्सी रायबोज न्यूक्लिक ऍसिड. हेटेरोसायक्लिक. आता फर्स्ट 3 कंपोनंट मध्ये पहिला आता एकदम लास्टचा उरला हेटेरोसायक्लिक कंपाऊंड. आता आपण पाहिलं होतं हेटेरोसायक्लिक कंपाऊंड आणि हेटेरोसायक्लिक रिंग मध्ये हेटेरोसायक्लिक कंपाऊंड और हेटेरोसायक्लिक रिंग कंटेन नायट्रोजनस बेसेस. कोणते? डबल रिंग वाले प्युरिन, सिंगल रिंग वाले पायरिमिडिन. प्युरिन्स मध्ये ऍडेनाइन, ग्वानाइन आणि पायरिमिडिन्स मध्ये सायटोसिन, युरॅसिक, थायमिन. सायटोसिन, युरॅसिन आणि थायमिन हे काय झाले? आपले प्युरिन्स, पायरिमिडिन्स झाले. त्याच्यावर नायट्रोजनस बेसेस झाले. ओके, कळालं असेल तुम्हाला? कळालं. आता पुढचा पॉइंट पाहणार, स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. हे तर झालं. हे एनसीईआरटी ची लाईन टू लाईन आपण इथं कव्हर केलेली आहे, तुम्ही एकदा एनसीईआरटी वाचू शकता. आता पुढचा पॉइंट आहे आपल्याला स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. त्याच्या पहिले हे एकदा नोट डाऊन करूया. झालं. आता आपल्याला पाहायचं आहे स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. तर स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन मध्ये आपल्याला स्ट्रक्चर पाहिजे प्रोटीनचे. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये तुम्हाला सांगतो, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये प्रोटीनचे जे स्ट्रक्चर आहे, ते आपण 1 डायमेन्शनलच दाखवू शकतो. एक्झाम्पल NaCl, MgCl, MgCl, etc. ओके. सेकंड, ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये आपण 2 डायमेन्शनल दाखवू शकतो. एक्झाम्पल आपले बेन्झीन, नॅफ्थॅलिन. etc. बेन्झीन, नॅफ्थॅलिन. त्याच्यानंतर आपण फिजिक्स मध्ये येऊन जो आपण 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर प्रोटीनचं दाखवू शकतो. ओके. पण बायोलॉजी मध्ये बायोलॉजी सबका बॉस आहे. बायोलॉजी मध्ये बायोलॉजिस्ट जे 4 डायमेन्शनल स्ट्रक्चर दाखवू शकतो प्रोटीनचं. किती? 4 डायमेन्शनल स्ट्रक्चर दाखवू शकतो प्रोटीनचं. ते कसं ते पाहायचं. सगळ्यात पहिले येतं प्रायमरी स्ट्रक्चर. आता ते कसं बाबा प्रायमरी स्ट्रक्चर मग बघूया. याच्यामध्ये पोझिशन सांगू शकतो आपण याची. कशाची तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये आपण सांगू शकतो पोझिशन ऑफ अमिनो ऍसिड. अमिनो ऍसिडची याच्यामध्ये पोझिशन आपण सांगू शकतो. द पोझिशन इन्फॉर्म इन प्रोटीन
in protein, the position informed in protein which is first amino acid, which is first amino acid and which is last amino acid, which is last amino acid. बाबा हे पहिला अमिनो ऍसिड आहे, दुसरा अमिनो ऍसिड आहे सांगू शकतो आपण. हे पहिला आहे, दुसरा आहे, तिसरा आहे, चौथा आहे, पाचवा आहे, लास्ट आहे. हे पहिला अमिनो ऍसिड आहे, लास्ट अमिनो ऍसिड आहे, हे सांगू शकतो आपण. पोझिशन सांगू शकतो आपण अमिनो ऍसिडची. हे झालंय. तर हे काय तेवढं महत्वाचं नाहीये, जस्ट इंट्रो यायचं. तुमच्या समोर मी एक अमिनो ऍसिड काढला, COOH NH2. हा एक अमिनो ऍसिड, NH2CHRCOO. याच्यामध्ये पण आपण पोझिशन सांगू शकतो. मला तर आहेत अमिनो ऍसिड. याच्यामधल्या सगळ्यात लास्टच्या म्हणजे राईट एंडच्या, राईट अमिनो ऍसिडच्या लास्ट अमिनो ऍसिड, राईटचा लास्ट अमिनो ऍसिड, लास्ट अमिनो ऍसिड त्याला म्हणायचं, राईटचा लास्ट अमिनो ऍसिड त्याला म्हणायचं सी टर्मिनल अमिनो ऍसिड, सी टर्मिनल अमिनो ऍसिड. आणि लेफ्टच्या फर्स्ट अमिनो ऍसिडला, फर्स्ट अमिनो ऍसिडला आपल्याला काय म्हणायचंय? आपल्याला म्हणायचंय एन टर्मिनल अमिनो ऍसिड, एन टर्मिनल अमिनो ऍसिड. पहिल्या याला, लास्टच्या पहिल्या याला, पहिल्या लेफ्टच्या पहिल्या अमिनो ऍसिडला म्हणायचं एन टर्मिनल अमिनो ऍसिड. आणि लास्टच्या राईटच्या अमिनो ऍसिडला आपल्याला म्हणायचं सी टर्मिनल अमिनो ऍसिड. हे क्लिअर आहे तुमच्या ना? हे क्लिअर असं. जाऊया पुढे आपल्याला सेकंडरी स्ट्रक्चर पाहायचंय. झालं असेल, एकदा लिहून काढा फास्ट. झालं. आता आपल्याला सेकंडरी स्ट्रक्चर पाहायचं. सेकंडरी स्ट्रक्चर मध्ये जे आपल्याला थ्रेड भेटला होता, प्रायमरी स्ट्रक्चरचा जो थ्रेड होता, त्या थ्रेडला गोल गोल फिरून हेलिक्स टाइप बनवायचं. हा आपल्याला हेलिक्स टाइप बनवायचे किंवा बीटा प्लेटेड स्ट्रक्चर पाहायचं. हे दोन स्ट्रक्चर आपल्याला सेकंडरी स्ट्रक्चर मध्ये बघतोय. टर्शरी स्ट्रक्चर मध्ये यालाच काय करायचं, या हेलिक्सला गोळामोळा करायचं. म्हणजे हे कसा होईल? जस्ट लाईक हॉलो वुलन बॉल. हॉलो वुलन बॉल सारखा दिसेल की नाही सांग? हॉलो वुलन बॉल सारखा दिसेल की नाही? हॉलो वुलन बॉल सारखा दिसेल, बॉल सारखा दिसेल. हा. आणि हा जो आहे बायोलॉजिकली ऍक्टिव्ह आहे, ऍक्टिव्ह स्ट्रक्चर आहे, बायोलॉजिकली ऍक्टिव्ह. आता फोर्थ क्वाटर्नरी स्ट्रक्चर मध्ये आपल्याला दोन सब युनिट भेटतात, म्हणजे 2 पेअर्स ऑफ सब युनिट आपल्याला भेटतात. अल्फा बीटा, बीटा अल्फा, दोन सब युनिट भेटतात. अल्फा बीटा, बीटा अल्फा, म्हणजे दोन पेअर मध्ये 2 पेअर्स सब युनिट भेटतात. 2 अल्फा आणि 2 बीटा. हे जे स्ट्रक्चर आहे क्वाटर्नरी स्ट्रक्चर, हे बायोलॉजिकली ऍक्टिव्ह पण असतं आणि हे एचबी स्ट्रक्चर आहे, हिमोग्लोबिनचं स्ट्रक्चर आहे, हिमोग्लोबिनचं. आणि मायोग्लोबिनचं याच्यासारखंच असतं.
हे मायोग्लोबिनचं स्ट्रक्चर, राईट. याच्या ग्राफमध्ये PO2 आणि इथं पर्सेंटेज सॅच्युरेशन ऑफ CO2 विथ रिस्पेक्ट टू CO2. याच्यामध्ये HBचा ग्राफ जो आहे तो येतो सिग्मॉइड, पण मायोग्लोबिनचा जो ग्राफ आहे तो येतो रेक्टेंगुलर हायपोपोलार. रेक्टेंगुलर हायपोपोलार ग्राफ येतो कशाचा? मायोग्लोबिनचा. आणि HBचा सिग्मॉइड येतो. HBचा कोणता येतो? सिग्मॉइड येतो. क्लिअर आहे? नोट डाऊन करून घ्या पुढच्या स्टेप. आता आपल्याला काय पाहिजे? बॉन्ड पाहिजे. प्रोटीन मध्ये कोणता बॉन्ड असतो, पॉलिसॅकराइड मध्ये कोणता बॉन्ड असतो आणि न्यूक्लिक ऍसिड मध्ये कोणता बॉन्ड असतो ते आपल्याला पाहिजे. सगळ्यात पहिले प्रोटीन मध्ये. आता आपल्याकडे अमिनो ऍसिड आहे, 2 अमिनो ऍसिड आहे, राईट. याच्यामधला जो बॉन्ड आहे ते बॉन्ड कसा फॉर्म करायचा ते पाहायचं आहे आपल्याला. आता आपल्याला काय करायचंय? हे COOH याला मी अशा फॉर्म मध्ये लिहिलं तर चालेल. OH C डबल बॉन्ड, राईट. आता बघा आपल्याला याच्यामधून H2O काढायचा आहे. काय काढायचं आहे? H2O काढायचं आहे. सिंपल फॉर्म मध्ये आपल्याला H2O काढायचं. बघा H2O. काय केलं आपण इथं? डिहायड्रेशन केलं, म्हणजे वॉटर मॉलिक्यूल काढून टाकला आणि कसा झाला बॉन्ड तयार? आता बघा हेच, आणि ह्याच्यापासूनच आपल्याला पेप्टाइड बॉन्ड भेटतो. तो कसा दाखवतो तुम्हाला. हा इथं आपला H राहिला होता ना, HRNH2. आता तिथं OH गेला म्हणजे CO. इथं काय? NHCHRCOOH. हा आपला झाला पेप्टाइड बॉन्ड. पेप्टाइड बॉन्ड. तसंच पॉलिसॅकराइड मध्ये. आता पॉलिसॅकराइड मध्ये हा शुगर झाले. या शुगर मध्ये काय करायचं आपल्याला? आपल्याला काय करायचंय? आपल्याला पण इथे डिहायड्रेशन करायचंय. H2O काढून टाकायचं. H2O काढला. आपल्याला कसा स्ट्रक्चर भेटेल? या टाइप. हे 2 झाले. आता याच्या पुढे या फॉर्म मध्ये भेटेल. या बॉन्डला काय म्हणायचं? हा बॉन्ड तयार झाला, या बॉन्डला काय म्हणायचं मला सांग. ग्लायकोसिडिक बॉन्ड. ग्लायकोसिडिक बॉन्ड म्हणायचं. पॉलिसॅकराइड मधल्या बॉन्डला काय म्हणायचं? ग्लायकोसिडिक बॉन्ड. पॉलिसॅकराइड मधल्या बॉन्डला काय म्हणायचं? ग्लायकोसिडिक बॉन्ड. त्याच्यानंतर न्यूक्लिक ऍसिड मधला पाहिजे. एवढाच नोट डाऊन. न्यूक्लिक ऍसिड मधल्या बॉन्डला आपल्याला करायचं त्याचा खेळखंडोबा घेतला. आपल्याला माहिती आहे न्यूक्लिक ऍसिड मध्ये पहिले इथं डीएनएचं करून टाकूया स्ट्रक्चर. शुगर फॉस्फेट, शुगर फॉस्फेट, शुगर फॉस्फेट भेटला. इकडं पण शुगर फॉस्फेट, शुगर फॉस्फेट, शुगर फॉस्फेट. शुगरला नायट्रोजिनस बेस, शुगरला नायट्रोजिनस बेसेस, शुगरला नायट्रोजिनस बेसेस आहे, राईट. ह्याच्यामधला एक शुगर घ्यायचा आहे, पेंटो शुगर. ते कसा बघा. राईट असाच आहे. CH2 वरी, राईट. याच्या इकडं पण आहे, इकडं दुसरा, इकडं बघा OH. त्याच्यानंतर इथं एक आहे पेट्रो शुगर आणि CH2 इथं OH. इथे एक, इथे.
राईट. याच्यामध्ये डिहायड्रेशन कसं होतं तुम्हाला सांगतो. इथं एक OH फॉस्फेट ग्रुप अटॅच होतो आणि इथं OH. तर याच्यामधून आपल्याला खेळखंडोबा इथंच करायचं आहे आपल्याला. याच्यामधून H2O काढायचा आहे, H2O निघाला आणि याच्यामधून H2O काढायचा, H2O निघाला. तर कसा फॉर्म झाला, बघा. हा O, हा P, हा O, हा O. हे अटॅच आहे कशाला तरी अशाला. या बॉन्डला म्हणायचं फॉस्फो डाय ईस्टर बॉन्ड. या बॉन्डला काय म्हणायचं, फॉस्फो डाय ईस्टर बॉन्ड. या बॉन्डला काय म्हणायचं, फॉस्फो डाय ईस्टर बॉन्ड म्हणायचं. कळालं. पुढे आपल्याला थोडीशी माहिती DNA बद्दल दिलेली आहे. हा जो DNA याला मिटून टाकतो. हा जो DNA चा मॉडेल जे हे असा टाइप मधला हा कोण दिलेला आहे सांगा. हा दिलेला आहे वॅटसन अँड क्रिक मॉडेल. कोणता, वॅटसन अँड क्रिक मॉडेल. हा DNA चा जो मॉडेल आहे तो वॅटसन अँड क्रिक मॉडेल मधून फेमस झालेला आहे. हे काय म्हणतात, वॅटसन अँड क्रिक मॉडेल काय म्हणते, हे म्हणते इट्स से की बाबा हे दोघं आहेत ना, हे दोन स्टँड आहेत, टू स्टँड, आणि हे दोघं अँटी पॅरलल आहेत, अँटी पॅरलल टू इच अदर. हा 5 प्राइम तर हा 3 प्राइम, हा हे 3 चा आला, हा इकडं 5 इकडं 3 प्राइम. असा आहे तो अँटी पॅरलल आहे, दोन आहे. याच्यामध्ये जे बेसिस असतात नायट्रोजनस बेसिस ते म्हणलंय आपल्याला. जे ॲडेनाईन आहे याच्यामध्ये ॲडेनाईन ग्वानाईन असतं, सायटोसिन असतं. जो ॲडेनाईन आहे तो 2 हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करून थायमिनला अटॅच असतो आणि ग्वानाईन हा 3 हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करून सायटोसिनला अटॅच असतो. याच्यामधले जे टर्न आहेत, 10 बेस पेअर असतात त्याच्यामध्ये. याच्यामध्ये आता हे एक पकडला, 10 बेस पेअर, एका 10 बेस पेअर असतात संपूर्ण. ओके. याचा ईच टर्न हा 36 डिग्रीचा असतो आणि सगळे टर्न टोटल टर्न हा 36 चा असतो. कसं काय की 10 बेस पेअर असतात, 10 बेस पेअर असतात. ओके. तसा त्याचा पीक याचा ईच पीक किती असतो माहिती आहे का, हा याचा ईच पीक हा 3.4 एंगस्ट्रॉम एवढा असतो आणि आता टोटल हे 34 एंगस्ट्रॉम असतं. हे 34 एंगस्ट्रॉम असतं. लास्टला जाता वेळेस फक्त एवढंच सांगायचंय मला, तुम्ही सांगा DNA चा फुल फॉर्म काय. सिंपल आहे, डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड. हा झाला बॉन्ड. आजच्या लेक्चर मध्ये बस एवढंच. आता आपल्याला पुढच्या लेक्चर मध्ये काय काय बघायचं ते पुढेच माहित होणार. ओके. थोड्याच लेक्चर मध्ये 2-3 लेक्चर मध्ये आपला हा चॅप्टर संपून जाणार. मग आपण पुढचा चॅप्टर घेऊया. ओके. आजच्या लेक्चर मध्ये फक्त एवढंच होतं. जर तुम्हाला काय लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल. ओके. ठीक आहे. मिळते हैं अगले लेक्चर में, भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये. बाय.